Good morning, student. Today we see this next points of types of directors. So the different types of directors. So this first points of first directors. They are appointed by the promoters of the company at the time of incorporation of the company. They remain in office till the first annual general meeting of the company is held. संचालकांचे प्रकार डायरेक्टर्समध्ये त्याला काय संचालक असं म्हटलं तर संचालकांचे प्रकार आपण पाहतो त्यामध्ये पहिला जो प्रकार सांगला आहे टाईप्स ऑफ द फर्स्ट डायरेक्टर म्हणजे प्रथम संचालक असं म्हटलं तर हे प्रथम संचालकाची जी नेमणूक आहे ती कंपनीची जेव्हा सुरुवात होते म्हणजे स्थापना होते त्यावेळेस त्याची एका गेले ते अपॉइंटमेंट केली जाते. हा जो कंपनीचा संचालक आहे ते तो कंपनीची काय सर्वसाधारण सभा आहे त्या सर्वसाधारण सभेपर्यंत तो कंपनीच्या संचालक पदावरती राहतो किंवा काम करत असतो. सेकंड पॉईंट सांगितलेलं की रोटेशनल डायरेक्टर. These indicate those directors who are liable for retirement by turn or rotation. They are eligible for reappointment. रोटेशन डायरेक्टर म्हणजे त्याला आवर्ती संचालक असं म्हटलं जातं. म्हणजेच काय की एखादा संचालक म्हणजे आळेपाळीने निवृत्त होणाऱ्या संचालकांना काय म्हणतात आवर्ती संचालक असं म्हटलं जातं. म्हणजे एक संचालक निवृत्त झाला की त्याच्या बदली दुसऱ्या संचालकांची काय होते अपॉइंटमेंट केली जाते. Next, third types of additional directors. Power and rights of additional directors are on par with other directors. Additional directors is appointed by the board of authorized by articles as and when needed. Additional director hold office till the next AGM. AGM means annual general meeting. तिसरा जो सांगितलं की ॲडिशनल त्याला अतिरिक्त संचालक असं म्हटलं तर या अतिरिक्त संचालकांना काय कंपनीची काय वार्षिक म्हणजे ॲन्युअल जनरल मीटिंग आहे तिलाच वार्षिक सर्वसाधारण सभा असं म्हटलं तर त्या सभेमध्ये त्याची काय ते नियुक्ती केली जाते. संचालकांचे सर्व जे अधिकार आणि हक्क या संचालकांना काय प्राप्त झालेले असतात. नियमावलीमधील तरतुदीनुसार या अतिरिक्त संचालकांची नेमणूक काय होते संचालक मंडळ करत असतो. या पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत ते काय करत त्या पदावरती काम करू शकतात. हा ॲडिशनल डायरेक्टर्स आहे. नेक्स्ट नंबर फोर्थ अल्टरनेट डायरेक्टर्स. It means a director who is nominated by board to act in the place of a director in his absence. This appointment cannot be for less than 3 months. चौथा जो टाईप सांगितलेला आहे त्याला पर्यायी संचालक असं म्हटलं जातं. आता मूळ संचालकांच्या काही म्हणजे आधीचे संचालक आहेत त्यांच्या गैरहजेरीमध्ये ज्या संचालकाची नेमणूक संचालक मंडळ करते त्यालाच पर्यायी संचालक असे म्हणतात. म्हणजे बऱ्याच वेळा पहिला जो आधीचे जे काही डायरेक्टर्स असतात ते कुठेतरी ॲब्सेंट राहिलेले असतात कंपनीमध्ये ते प्रेझेंट नसतात. मग अशा वेळेस त्यांच्याऐवजी काम कोण पाहणार त्यासाठी वेगळ्या संचालकाची अपॉइंटमेंट केली जाते त्यालाच अल्टरनेट डायरेक्टर्स असं म्हटलं जातं. मग तो जो आहे डायरेक्टर्स त्या डायरेक्टरची अपॉइंटमेंट केल्यानंतर ते पर्यायी संचालकाची नेमणूक केल्यानंतर तो 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीपर्यंतच त्याची काय होते नेमणूक होत असते. हे 3 महिन्यापर्यंतच तो काय करतो काम करू शकतो. नेक्स्ट नंबर 5 वुमेन डायरेक्टर्स. The following class of companies are required to appoint at least one woman directors on their board. So this first of every listed company. Second, every public company which has number 1 paid up share capital of rupees 100 crore or more, and second, turnover of rupees 300 crores or more. पाचवा जो प्रकार सांगितलेला आहे त्याला महिला संचालक असं म्हटलं जातं. त्या महिला संचालकांची नेमणूक करत असताना ती नेमणूक करणं तर अनिवार्य आहे कंपल्सरीच आहे. मग ते कोणाला कंपल्सरी आहे ते पहिले सांगलं की एवढी लिस्टेड कंपनी जी लिस्टेड कंपनी आहे सूचीबद्ध कंपनी आहे तिला कंपल्सरी आहे. त्यानंतरला पुढे सांगितलं की ज्यांचं जे हे आहे वसूल भागभांडवल हे 100 कोटी किंवा 100 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त वसूल भागभांडवल असेल अशी सार्वजनिक कंपनीला महिला संचालकाची नेमणूक करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 300 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेली सार्वजनिक कंपनीला या महिला संचालकाची नेमणूक करणं गरजेचं आहे. नेक्स्ट ऑफ नंबर 6 नॉमिनी डायरेक्टर्स. This person is nominated on the board by a major
dominate shareholders like financial institutions to represent and safeguard its interest. सहावा जो प्रकार सांगितला आहे त्याला नामनिर्देशित संचालक असं म्हणतात. नॉमिनी म्हणजे नामनिर्देशित, हे स्वतःचे जे काही हित आहे त्या हिताचं रक्षण करण्यासाठी, त्याचबरोबर वित्तीय संस्थेसाठी जे काही सभासद आहे या यांची संचालकांची काय ते नियुक्ती करत असावी. स्वतःचे हित संरक्षण होणं फार गरजेचं आहे. त्यासाठी या वित्तीय संस्थेसारखे जे काही सभासद आहे त्यांची संचालकांची काय ते नियुक्ती केली जाते. म्हणजे बऱ्याच वेळा ही जे काही वित्तीय संस्था आहे त्या वित्तीय संस्था ह्या अशा नॉमिनी डायरेक्टर्सची म्हणजे नामनिर्देशित संचालकांची करतात नेमणूक करत असतात. नेक्स्ट नंबर 7 सांगितलेलं आहे की एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स. दिस कॅटेगरी कॅन ऑल्सो बी कॉल्ड होल टाईम डायरेक्टर्स मीन्स WTD. WTD means whole time directors. They are in a full-time employment with the company. They play a big role in day-to-day management of the company. For all practical purposes, they are given managerial responsibilities and suitable title like marketing directors, finance directors, etc. सातवा जो प्रकार सांगितलेला कार्यकारी संचालक असं म्हटलं जातं. हे काही कार्यकारी संचालक आहे ते पूर्णवेळ संचालक म्हणून त्यांची काय आहे नेमणूक केली जाते. हा संपूर्ण वेळ कंपनीच्या सेवेमध्ये कार्यरत असतो. त्याचबरोबर दैनंदिन व्यवस्थापनात याचा महत्त्वाचा सहभाग असतो. त्यांना व्यवस्थापनाच्या विशिष्ट अशा काय केल्या जबाबदाऱ्या दिल्या जातात आणि त्याचप्रमाणे जे काय इतर जी कामं आहेत ती इतरसुद्धा कामं त्यांना दिली जातात. मग त्याच्यामध्ये मार्केटिंग डायरेक्टर असेल, त्यानंतर फायनान्स डायरेक्टर ही सुद्धा कामं हा जो एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स आहे तो करत असतो. नेक्स्ट नंबर 8 नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स. दिस कॅटेगरी इज नॉट इन्वॉल्व्ड इन डे टू डे मॅनेजमेंट ऑफ द कंपनी अँड देअरफॉर होल्ड नो एक्झिक्युटिव्ह मॅनेजरल पोझिशन. In fact, non-executive director is labeled as outside directors. The idea behind this appointment is to get independent ideas, respective second opinions, and alternate voice to the board. आता हे नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स त्याला काय म्हटलं की अकार्यकारी संचालक असं म्हटलं. तर हे जे संचालक ते कंपनीच्या दैनंदिन कामकाजामध्ये सक्रिय होत नाहीत. त्याचबरोबर ते काही कंपनीचे काही दैनंदिन कामं आहेत त्याच्यात सहभाग घेत नाहीत, त्यांना सहभागी करता येत नाहीत. त्याचमुळे त्यांना काय आउटसाईड डायरेक्टर असं म्हटलं जातं, म्हणजेच बाहेरचे संचालक असं म्हटलं जातं. स्वतंत्र विचार, त्याचबरोबर उत्तम कल्पना, नवीन दृष्टिकोन, पर्यायी अभिव्यक्ती, त्याचबरोबर इतर वेगळे विचार या कामकाजासाठी काय केलं जाते याची नियुक्ती केली जाते. वेगवेगळ्या आयडियाज क्रिएट करण्यासाठी याची कायदा अपॉइंटमेंट केली जाते. त्याचबरोबर एक स्वतंत्र स्वतंत्रता निर्माण होणं म्हणजे इंडिपेंडंट असणं गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा याची काय केली जाते अपॉइंटमेंट केली जाते. नेक्स्ट नंबर 9 independent directors. It is different for these non-executive directors of US 149. Any directors other than a managing directors, whole time directors, or a nominee directors is independent directors as per section 149 of the act. हा जो पण पुढचा जो टाईप सांगितला की त्याला स्वतंत्र संचालक असं म्हटलं तर त्या कंपनी कायद्याअंतर्गत हा जो कलम आहे 149 त्या कार्यकारी संचालक म्हणजे पूर्ण वेळ संचालक, त्याचं नामनिर्देशित संचालक या व्यतिरिक्त जो संचालक नियुक्त केला जातो त्याला स्वतंत्र संचालक असं म्हटलं जातं. ह्या जे 3 प्रकार आहेत त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे टाईम डायरेक्टर्स, नॉमिनी डायरेक्टर्स आणि इंडिपेंडंट डायरेक्टर याच्यापेक्षा सुद्धा वेगळ्या डायरेक्टरची आपण मॅनेजिंग डायरेक्टर, होल्ड टाईम डायरेक्टर्स अँड नॉमिनी डायरेक्टर यांच्यापेक्षा सुद्धा वेगळ्या डायरेक्टरची अपॉइंटमेंट केली त्यालाच इंडिपेंडंट डायरेक्टर असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळा कंपनीमध्ये हे स्वतंत्ररित्या काम करण्याची आवश्यकता असते. अशासाठी या स्वतंत्र डायरेक्टरची काय होते अपॉइंटमेंट केली जाते. अँड लास्ट नंबर 10 स्मॉल शेअरहोल्डर्स डायरेक्टर्स. Under section 151 the act has provided
टू इलेक्ट वन डायरेक्टर बाय स्मॉल शेअरहोल्डर्स ऑफ लिस्टेड कंपनी. दिस इज नॉट अ मॅन्डेटरी अपॉइंटमेंट. शेवटचं सांगितलेलं आहे की अल्पसंख्याक भागधारकांचे संचालक. तर कंपनी कायदा सांगायचे तर कलम 151 नुसार जो अल्पसंख्याक भागधारक एका संचालकांची निवड करतात, ही निवड अनिवार्य नाही, म्हणजे अशी जी नेमणूक व्हायलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही. आता पुढे सांगितलं की स्मॉल शेअरहोल्डर्स इज ए पर्सन होल्डिंग शेअर्स ऑफ नॉमिनेटेड व्हॅल्यू ऑफ मॅक्झिमम ₹20,000. जे अल्पसंख्याक जे भागधारक म्हणायचं आहे की ज्या व्यक्तीकडे कमाल 20,000 रुपयाचे नाममात्र किमतीचे काय समभाग आहेत, असं जे भागधारक त्याला अल्पसंख्याक भागधारक असं म्हटलं जातं. म्हणजे त्याच्याकडे 20,000 रुपयाचेच काय किमतीचे भाग त्याने काही खरेदी केलेले आहेत, त्याला अल्पसंख्याक भागधारक असं म्हटलं जातं. त्याची काही तर अपॉइंटमेंट त्या स्मॉल शेअर होल्डर्स म्हणून डायरेक्टर्सच्या पदावरती अपॉइंटमेंट केली जाते. पण ही अपॉइंटमेंट ही करणं ते कंपनीवरती बंधनकारक नाही, म्हणजे ते अनिवार्य नाही. म्हणजे कंपनीने त्याची नेमणूक केलीच पाहिजे अशी काही कंपनीवरती जबाबदारी नाही, की कंपनी ते अपॉइंटमेंट केलीच पाहिजे अशा कंपनीवरती बंधन ठेवण्यात आलेलं नाही. असे कोण 10 टाईप्स या डायरेक्टरचे काय सांगितलेले आहेत. थँक्यू.